केवळ आदित्य ठाकरे यांनीच निवडणूक आयोग आणि सरकारवर टीका केली नाही, तर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही निवडणूक आयोग आणि भाजपचं साटलोटा असल्याचा आरोप केला. नगर परिषदांची नगरपालिकांची निवडणूक झाली आहे, अजून निकालही जाहीर झालेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय मतदान प्रलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले. ते निकाल 21 तारखेला लागणार आहे आणि त्यामुळं 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल तर मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात घेतली पाहिजे. निवडणुका जाहीर होत असताना फायनल मतदार यादी सुद्धा जाहीर होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी ज्या होत्या, ज्या बोगस मतदार आहे ते मतदार काढले गेले पाहिजेत, कारण की BJPनी बोगस मतदान करून घेतलेलं आहे. याचं पुराव्यानिशी आम्ही कंप्लेंट पण दाखल केलेली आहे आणि तक्रार केल्यानंतर काही होत नाही. याचा अर्थ निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.